तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। MCN न्यूज मराठी या न्यूज चॅनलचा 12वा वर्धापन दिवस 30 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवनामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राज्यभरातील MCN न्यूज मराठीच्या विविध जिल्ह्याचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तर यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशंजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा संपर्क प्रमुख रंगराव देशमुख, बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट संदीप उगले, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे, जळगाव नगरपालिका मुख्याधिकारी सूरज जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी, तसेच बुलढाणा तालुका कृषी अधिकारी अजय वाढे, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता निलेश भेलके यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानंतर या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ झाला। या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी MCN न्यूज चॅनलचे कौतुक करून चॅनलसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांची प्रशंसा केली। चॅनलवर प्रसारित झालेल्या विविध बातम्यांचा आढावा घेऊन आमदार कुटे यांनी MCN न्यूज मराठी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय बातम्यांचे प्रसारण करीत नसल्याची माहिती व्यासपीठावरून बोलताना दिली। मराठी न्यूज चॅनलच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटक म्हणून लागलेले आदरणीय काळेसाहेब, या MCN चॅनलचे सर्व गाईडजी, न्यूज चॅनलचे तारणहार मॉनिटर राजीवजी वाडे, रतनीदादा पाटील, गजानन वाघ, रंगराव देशमुख, संदीपजी उगले, अविनाशजी उमरकर, आपले संग्रामपूर कॉटन मार्केटचे सभापती भाऊरावजी पाटील, डॉक्टर केलाजी, नेते सुटले पाहिजे, बाकी अधिकारी सुटले तरी एखाद्या वेळेस त्यांना राग येत नाही नेत्यांना। ज्यांचा आता आज वाढदिवस आहे असे आपले CEO साहेब, त्यांना सर्वप्रथम मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि जळगाव नगरीचा ज्या पद्धतीने ते आल्यापासून एक या शहराचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ज्या पद्धतीने सांभाळ करतायत आणि उत्कृष्ट काम करतायत, त्याबद्दलही त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचं उर्वरित आयुष्य शासनाच्या योजना आणि त्या माध्यमातून विविध शहरांचा विकास करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य आणि मोलाचा सहभाग असावा आणि उत्कृष्ट काम त्याच्या हातून व्हावं हीच ईश्वरसेनी गजानन महाराजांची प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे आपले BDO साहेब मोरे साहेब अतिशय चांगल्या प्रकारे पंचायत समितीचं नेतृत्व करतायत आणि कल्पकतेतून पंचायत समितीच्या माध्यमातून या जळगाव तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवून सर्वसामान्य जनतेला त्यांनी न्याय देण्याचं काम त्यांच्या मागून होतोय, असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। त्यानंतर आपले जोशी साहेब आहेत की ज्यांना आता मला वाटते PO म्हणून आता आपण प्रभारी म्हणून चार्ज दिलेला आहे, अतिशय चांगलं काम त्याचं शिक्षण खात्यात आहे। त्याचप्रमाणे आपले निचळ साहेब कर्तव्यदक्ष आपले जळगावचे पोलीस ठाणेदार आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्याचं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतं। त्याचप्रमाणे अजून तुम्ही अधिकारी अजय वाढ बुलढाणा, त्यामुळे इकडे माहिती नाही आपल्या बुलढाण्याचे तालुका कृषी अधिकारी वाडेसाहेब, कारण बाकीचे सगळे कृषी अधिकारी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि एक आज चांगली प्रदर्शनी, केळीची प्रदर्शनी म्हटल्यापेक्षा केळी या विषयावर दिवसभराचं मार्गदर्शन शिबिर आज कृषी खात्याकडून जळगावमध्ये आयोजित केलेलं आहे आणि अतिशय चांगली गर्दी शेतकऱ्यांची तिथं जमलेली आहे।
त्यामुळे एक चांगला कार्यक्रम तिथे होतो आहे. आणि MCNचं 12वं वर्ष आहे. 12 मला तप म्हणतात, मला 12 वर्षाचा तप असतो ना, एक तप संपलेला आहे. एक तपामध्ये 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये MCNचं लावलेलं रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळ जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. उत्कृष्ट सेवा आणि चांगल्या प्रकारच्या पॉझिटिव्ह बातम्या आणि समाजामध्ये ज्या वेदना असतात, समस्या असतात, त्या उजागर करण्याचं काम MCN न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या या परिसरामध्ये चारीपाची जिल्ह्यामध्ये होत राहतं. त्यांना सर्वप्रथम मी सर्वांना MCNच्या जे त्याच्याशी संबंधित सगळे स्टेजवर आहेत आणि समोर सुद्धा आहेत, त्या सगळ्यांना 12वं वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. उत्तर अजून चांगल्या प्रकारे यामध्ये सुधारणा व्हावी. उत्तर जनतेला जो अभिप्रेत आहे, जनतेच्या भावना समजून घेऊन चांगल्या प्रकारे न्यूज जे आहे ते आपल्या माध्यमातून हवं, जनतेचं प्रबोधन हो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. कोणतेही न्यूज नेटवर्क चॅनल किंवा पत्रकारिता म्हटली, पेपर जरी म्हटला पण वर्तमानपत्र, तरी 3-4 महत्त्वाचे विषय त्यामध्ये बिंदू असतात. एक तर तो पत्रकार की जो फील्डवर काम करतो आणि त्या परिसरातील त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये ज्या काही घटना घडतात, अप्रिय घटना असो, चांगल्या घटना असो, राजकीय असो, सामाजिक असो, प्रशासकीय असो, त्या घटना चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकारांच्या माध्यमातून होतं. त्यानंतर जे लेखनीस आहेत की त्या बातम्या कमी शब्दामध्ये चांगले शब्द टाकून धारदार आणि टोकदार झाल्या पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारी एक टीम ती असते. त्यानंतर आमच्या काही ज्या निवेदिका आहेत त्याच्या प्रेझेंट करायचं काम त्यांच्याकडे असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजीव वाडेकडे काम असतं की हे सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं, कारण शेवटी त्याचा भेटो चालतोच. कोणती बातमी टाकायची, कोणती नाही टाकायची, कोणत्या बातमीला काय रंग द्यायचा, तो सगळं मॉनिटर करण्याचं काम राजीव वाडे. हे असं टीमवर्कनुसार आणि शांत दुरून बघत राहतं. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क या 4-5 गोष्टींमधून ते तयार होतं. आणि त्यानंतर जे विविध घरांमध्ये TV च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत ते निवेदन किंवा त्या बातम्या पोहोचत असतात. आमच्या ताईंनी चांगलं भाषण आज केलं. निवेदक तर चांगले आहेत, निवेदिका बऱ्याच वेळेस त्यांचं बातमीपत्र पाहत असतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे निवेदिका त्या निवेदन करत असतात. पण त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आणि खऱ्या अर्थानं लहानपणी पाहिलेलं स्वप्न हे अत्यंत पूर्ण झालं. आणि राजीव वाडेनं त्यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलं, अडीअडचणीमध्ये त्यांना मदत केली, चांगल्या प्रकारे त्यांना ग्रूम करण्याचं काम ते राजूच्या माध्यमातून झालं. आणि ताई आज चांगल्या प्रकारे निवेदिका म्हणून आपल्या चॅनलवर बातम्या देत असतात. त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अजून उत्तर त्यांच्या याच्यामध्ये सुधारणा व्हावी, कारण सुधारणा ही प्रत्येक क्षणाला माणसामध्ये होतच राहतं. कोणी परफेक्ट नाही या जगामध्ये की मी आता परफेक्ट झालो या क्षेत्रामध्ये, असं कोणीच नसतं. रोज काही ना काही शिकून आपल्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करणं, आपल्या याच्यामध्ये गती निर्माण करणे हे प्रत्येकाचं काम असतं आणि ते चालू राहतं. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यामध्ये आणि बाकीच्या शहरी भागामध्ये सुद्धा आपले हे जे पत्रकार बांधव ज्यांचा आपण आज सत्कार घेतला त्यांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण छोट्या छोट्या भागामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडतात त्याचं व्यवस्थित वृत्तांकन हे वाहिनीपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि समाजाचा आरसा होण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून या चॅनलच्या माध्यमातून जनसेवा ही चांगल्या प्रकारे व्हाव्यात सदिच्छा देतो. कारण शेवटी न्यूजच्या माध्यमातून न्यूज कशी पण तयार करता येते, कोणती न्यूज कशी तयार करावी. आता मुंबईपासून तर जळगावपर्यंत माझे पत्रकार मित्र भरपूर आहेत, मोठमोठे पत्रकारही आहेत, आपले सर्वसामान्य आपले पत्रकारही सोबत असतात, हितगुज होतं.
मुंबईमध्ये बसल्यानंतर इलेक्ट्रॉनिक चॅनलचे असो का मोठमोठे संपादक पत्रकार असो पेपरचे त्यांच्यासोबतही देवाणघेवाण विचारांची होते. तेव्हा जाणवतं की एक प्रसंग जर घडला तर ती बातमी वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या पेपरला एकसारखी येत नाही. त्याचे मथळे वेगळे असतात. त्यामधला मजकूर हा कशा पद्धतीने लिहायचा, त्या बातमीला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं, हे प्रत्येक वर्तमानपत्राने चॅनलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं. तर वेगवेगळे अँगल सुद्धा असतात. काही राजकीय अँगल असतात, काही सामाजिक अँगल असतात आणि काही म्हणजे प्रेझेंट करताना थोडाफार द्वेषाचा पण अँगल एखाद्या ठिकाणी येतो. परंतु तो द्वेषाचा अँगल हा लोकांना आवडत नाही, हे तेवढं सत्य आहे. जेव्हा तुम्ही बातमी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो, तर द्वेष पूर्ण एखाद्याला टार्गेट करून जर बातमी जर असेल तर त्या बातमीला काही दिवस लोकांमध्ये मजा वाटते, पण शेवटी त्या बातमीला महत्व राहतं. सत्याचा विजय होतच होतो. काही पेरलं तरी जे सत्य आहे ते लपत नसतं. आणि मी राजूला तेवढ्यासाठी धन्यवाद दिले की मी त्याची पत्रकारिता पाहिली आणि चॅनलची पाहिली की पुरावा असल्याशिवाय, हातामध्ये डॉक्युमेंट असल्याशिवाय ते शक्यतो बातम्या देत नाही. काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात कोणी जर आरोप केला की बातमी बायस माइंडने दिली, कोणाला टार्गेट करण्यासाठी दिली, तर त्याचा पुरावा आपल्याजवळ असला पाहिजे की ही बातमी का दिली, कशाच्या आधारे दिली. तर त्यामध्ये तो प्रावीण्य प्राप्त केलेला त्याने सगळं तो सोबत ठेवत असतो. आणि पत्रकारांनी तेच करायला पाहिजे की बातम्या देत असताना एखाद्यावर टीका करत होता जाणून बुजून केल्यापेक्षा आपल्या हातामध्ये सत्यता असली पाहिजे. त्याचा पुरावा किंवा त्याची ऑथेंटिक माहिती किंवा ऑथेंटिफिकेशन आपल्याजवळ असलं तर दुनियामध्ये पत्रकाराला कोणी काही बोलू शकत नाही. पण जर नसलं तर निश्चितपणे जनतेमध्ये सुद्धा वेगळ्या भावना त्या पत्रकारितेबद्दल त्या होत असतात. खूप अनुभव आयुष्यामध्ये पत्रकारितेने मी घेतल्यामुळे वडील पत्रकारच होते आणि मित्र कंपनीवर भरपूर पत्रकार आहेत. त्यामुळे पत्रकारितेमध्ये कशा पद्धतीनं ट्विस्ट करायचं, मला वाटते की राजकीय क्षेत्रात काम करत असताना माझ्या इतकं तरी सहसा स्टेजवरच्या बसलेल्या ट्विस्ट कशा बातम्या करायच्या कदाचित माहीत नसेल. एक बातमी असली ना ती कशी फिरवत आहे. आता एक नमुना सांगतो बातम्याचा, किती छान बातम्या बनवू शकतात आपण. तर त्या बनवाव्या की नाही बनवाव्या हे त्याचा पत्रकाराचा अधिकार असतो. त्या अधिकारावर कधीही कोण अतिक्रमण करता कामा नाही आणि करू सुद्धा नाही. तर समजा आमदार कुठेना टार्गेट करायचं आहे, कोणती बातमी कशी तयार करता त्यातलं संबंध नसताना सुद्धा डॉक्टर कुठेचं नाव जर त्या बातमीत नसलं तर त्या बातमीला वेटेज येणार आहे का? एक महत्व येते का त्या बातमीला? नाही येणार. तसं जर समजा नाव असलं त्या बातमीत तर वेटेज येईल त्या बातमीला. गजानन भाऊ फक्त नाव असलं तर मग लोक म्हणजे काय बातमी आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या बद्दल काही गोष्टी टाकाव्या पण लागतात. काही लोक टाकतात, काही टाकत नाही, काही समजदार असतात, काही ना समज असतात. परंतु बातमी जर हायलाईट करायची असेल, ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे, त्यामुळे ब्रेकिंग मध्ये तर 24 तास चॅनल चालवावं लागतं. तर 24 तास चालवायचं काय, तर मग काही हितचिंतक बसलेले असतात आणि नवीन नवीन न्यूज नसलेल्या न्यूज क्रिएट केल्या जातात. फील्डवर काम करणारे पत्रकार हे त्यांच्या न्यूज त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित माहिती घेऊन करतात आणि काही पत्रकार असे असतात की जे बसल्या जागी न्यूज तयार करू शकतात आणि त्या करत राहतात. आनंद घ्यायचा असते त्याही न्यूजचा, कारण शेवटी एकच आहे आयुष्यामध्ये की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये जे काय बरं वाईट होत असेल
त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याशी काय संपर्क असो का नसो, आपण त्याच्याबद्दल संवेदनशील असलं पाहिजे. काही गोष्टीचा आनंद घेतला गेला पाहिजे, काही गोष्टी आवडल्या नाही तर सोडून द्यायला पाहिजे, एवढा विचार थोडी करत असतात. प्रत्येक बातमी स्वतःला लावून घेण्याची आवश्यकता नसतेच नसते. आणि काही बातम्या अशा असतात की त्याच्यावर विचार करायचाच असतो. ही जर बातमी आली तर आपलं कुठंतरी कोणाचं जरी अधिकारी असो, कर्मचारी असो, राजकीय नेता असो, सर्वसामान्य माणूस असो, सामाजिक कार्यकर्ता असो, कुठं चुकलं तर त्या गोष्टीचा, त्या बातमीचा आपण कॉन्फिडन्स घेतलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्यामध्ये सुधारणा कशी होईल ही प्रत्येक माणसानं त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या बातम्यांचं महत्वही तेच आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बातम्यांच्या आणि या माध्यमातून आपल्यामध्ये ज्यांना ज्यांना वाटतं सुधारायचं त्यांच्यामध्ये सुधारणा सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून त्या सुधारणा आपल्यामध्ये व्हाव्यात त्यासाठी बातम्या वाचल्या पाहिजे. पण एक आहे की बातम्या ज्या आहेत, बरेच लोक जेव्हा ट्रेनमध्ये बरेचशा ठिकाणी अनुभव येतात, जेवढ्या कमी बातम्या वाचल्या राजू आणि जेवढ्या कमी बातम्या पाहिल्या टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात, तो माणूस सर्वात सुखी माणूस असतो. सुखी माणसाची एकाच याच्यामध्ये जो कमीत कमी बातम्या पाहिल, जो कमीत कमी बातम्या ऐकेल, जो कमीत कमी सोशल मीडिया ओपन करेल, त्याच्या इतका सुखी माणूस या जगात कोणीही नसेल. आणि म्हणून आजकाल मोबाईल मी बंद केलेला आहे. तसंही मला मोबाईल बंदच असतो. बरं, मोबाईल चालू असला म्हणजे आणि आमदार असला म्हणजे किंवा दादा असला कोणी असो राजकारणात, मोबाईल बंद असला म्हणजे कोणाचं काही अडत नाही, हा गैरसमज असतो. की आमदार साहेबाला मोबाईल चालू फार काही अडत नाही आहे. क्षण पुढे चालले राहतात, कामं होत राहतात, कोणी कोणापासून थांबत नसते. त्यामुळे मोबाईलचा वापर हा किती आणि किती प्रमाणात करावा हे आपापल्या ठरवण्याची जरूरत आहे. मी आता मोबाईल सध्या तर बंद नंबर, आता तर स्मार्टफोन मी बंद करून टाकलेला. शांत राहते माणूस, झोप चांगली लागते की नाही अश्विन? झोप पण छान लागते, माणूस शांत राहते, डोक्याला ताप वाढत नाही, कामामध्ये गती मानता येते, नवीन नवीन संकल्पना येतात, नवीन नवीन विचार येतात, नवीन चांगल्या गोष्टी करण्याची उमेद तयार होते. त्यामुळे थोडंसं माझं मत आणि जे जनमानसामध्ये कानोसा घेतो लोकांचा की थोडं सोशल मीडियापासून जो दूर असतो, बातम्यामध्ये एक दिवसातून एक वेळेस जरी तुम्ही हेडलाईन्स पाहिल्या तरी झालं. दिवसभराचं तुम्हाला जे आहे वर्ल्ड हेड न्यूज असतात, वर्ल्ड हेडलाईन्स 9 वाजता असतात, 10 वाजता प्राईम टाईम असते. 5 मिनिट पहिले हेडलाईन झाली, युक्रेनचं काय झालं, याचं काय झालं, पाकिस्तान काय झालं, इंडियात काय झालं, मोदीजीने काय म्हटलं, राहुलजीने काय म्हटलं, 5 मिनिटात होऊन जातं. जेव्हा त्या डिबेटमध्ये कोण घुसत बसेल? त्याच्यामुळे आपल्या डोक्याला उगीच खराब केल्यापेक्षा जेवढं आवश्यक आहे तेवढं बघावं, जेवढं आवश्यक आहे तेवढं ऐकावं. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा चॅनल की जे मी पाहतो, कधी कधी वेळ भेटला तर 5-10 मिनिट एनशेनच्या न्यूज जेव्हा घरी असतो तेव्हा बघतो. आमच्या निवेदिका ताईचं मी खरोखर कौतुक करतो की चांगल्या प्रकारे निवेदन सुद्धा करतात. आणि बातम्यांमधला कंटेंट जो आहे, कमी शब्दामध्ये फार चांगला मतितार्थ असलेला कंटेंट त्या बातम्यांमध्ये असतो. आणि विशेषतः एक पॉझिटिव्ह बातम्या जास्त असतात, पॉझिटिव्ह बातम्या. कारण शेवटी काय, माणूस सकारात्मकतेमध्ये जेवढा राहील तेवढी त्याची प्रगती होईल. जो नकारात्मक विचारामध्ये जगत राहतो त्याचा कधीही पट्ट्या बोलत आहे. जो नकारात्मकतेमध्ये, सकारात्मकतेमध्ये जगणाऱ्या माणसाला कुठेही अडचण येत नाही. आणि म्हणून चांगल्या बातम्या वाचत असताना ती सकारात्मकता वाढते. तुम्ही वर्तमानपत्राचे बघा, काही त्या हेडलाईनच्या त्यातल्या अंदरच्या हेडलाईन वाचले की पेपर सोडून द्यायचं. जेव्हा आतमधल्या तुम्ही बातम्या वाचता, पूर्ण बातमी वाचली की तुमचा माइंड डिस्टर्ब होतो. त्यापेक्षा त्या पेपरमध्ये आलेल्या पॉझिटिव्ह लेख जे असतात की जी विविध सामाजिक विषयावर आपलं प्रबोधन करू शकतात, ते जर लेख आपण वाचले तर आपल्याला चांगलं खाद्य मिळतं माइंडसाठी. आणि म्हणून या पद्धतीनं न्यूजचा
विश्लेषण माझं आहे, हे प्रत्येकाचं विश्लेषण असेल असं माझं म्हणणं नाही आहे. प्रत्येकाच्या आपली आपली विचारात, प्रत्येकाला एखाद्याला 24 तास बातम्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्याला आपण काय करणार? त्याचं खाद्यच ते आहे, नाही ऐकलं तर तो पागल होऊन जाते. 24 तास ब्रेकिंग न्यूज असतात ना, तेच ते वाचत पाहत राहतात. तर म्हणून या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलंही काम होऊ शकतं. काही गोष्टी अप्रिय सुद्धा घडत असतात, तर त्याला पत्रकारांनी घाबरायचं नाही. जे आयडिया आहे आपलं, पण त्या लिहिण्याच्या मागचा हेतू आणि त्या मागचा आपलं असलेला अभ्यास आणि त्या मागची असलेली सत्यता ही तपासून जर आपण त्याच्यावर बातमी तयार केली तर त्या बातमीला महत्व आहे. नाहीतर मग काय होतं? एक शेवटचं उदाहरण देतो, बातमी किती मजेदार होऊ शकतात. तर आमदार कुठे जर नाव जोडल्याशिवाय बातमी तयार होऊच शकत नाही हे जेव्हा लक्षात येतं, कारण तशी देणार नाही ना. आमदार कुठे असं हे केलं की देणार देऊ शकत नाही तुम्ही बातमी. परंतु मग आमदार कुठे यांचा ड्रायव्हर, आता तो ड्रायव्हरच नव्हता आयुष्य, तरी ड्रायव्हर माझ्या वाचतात. ड्रायव्हर 22 वर्ष झालं, 20 वर्ष झालं ड्रायव्हरच नाही. माझा लहान भाऊ आहे पण ड्रायव्हर. कारण ड्रायव्हर म्हटलं की मग आमदार कुठेचं नाव येतेच. हो, छान गोष्ट आहे. आता बिचारा जो लहान भाव चालवतात त्याला ड्रायव्हर घेऊन टाकतो. ड्रायव्हर तर माहीत सगळ्याला माहीत आहे कोण गाड्या चालवतात. पण किती छान आपल्या न्यूज बनवू शकतो आपण. पण तो कधी कधी या न्यूजची दखल सुद्धा मी घेत असतो, कारण तो ड्रायव्हरच नाही माझा. तर मग राजू काय करावं लागेल? पुणे नाही टाकलं. इलेक्ट्रॉनिक मीडिया, काही पेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सांगितलं, काही सोशल मीडिया सांगितलं. तर आपल्यावर थोडेफार अधिकार आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक माणसाला अधिकार दिलेल्या, पण कर्तव्याची जाणीव त्याला होत नाही. फक्त अधिकार वापरणं आपल्याला माहिती आहे, पण कर्तव्य आपले काय ते तो विसरू नये. म्हणून माझा आता अधिकार, कर्तव्य जरी नसलं तरी अधिकार म्हणून, कारण ड्रायव्हर नसलेल्या माणसाला फक्त संजय कुटेचं नाव आलं पाहिजे चॅनलवर किंवा पेपरमध्ये, म्हणून त्याला ड्रायव्हर दाखवण्यात आलं. तर मला वाटतं की थोडंसं एखादी नोटीस दिलीच पाहिजे भविष्यामध्ये. योग्य आहे की नाही? एखादी नोटीस सोडली पाहिजे. तो ड्रायव्हर सिद्ध करा. ड्रायव्हर नसेल तर माफी मागा. आता 2-4 केसेस आपल्याला करावं लागते. त्यामुळे हे छोटे छोटे उदाहरण असतात, परंतु त्याची मजा घ्यायची. या मनाला लावून नाही घ्यायचे विषय. जब करना नाही तो डरना किस बात नाही. करण्याचा डर कशाला? त्यामुळे आता हे सगळ्याचं मी कॉन्फिडन्स घेतलेला आहे. एमसीएन चॅनलच्या न्यूजच्या दिवशी जरा हा बरा विषय वाटला बोलायचा सारखा. जे काय लिहिलेलं आहे, काय ड्रायव्हर बनवला, सावध ते नसलं तर कार्यकर्ता आहे. संजय कुटे यांना कार्यकर्ता, त्याला कार्यकर्ता काय करत मला माहिती नाही, काय करत त्याला माहिती नाही. पण ते नाव आलं पाहिजे. हो, ते नाव नाही आलं तर ते बातमीला कोण पाहणार आहे, म्हणजे बातमी कोण वाचणार आहे तुमची? त्यामुळे करत जा, काही नाही, त्रास होणार नाही. छान करत जा, अजून बातम्या करा, परंतु तुमच्याही परिणामाला थोडं सामोरे जा. फक्त एवढंच सांगतो, कारण काम करत असताना तुमच्या कामात प्रामाणिकता असेल आणि तुमच्या कामात निष्ठा असेल, सच्चाई असेल, कोणीही वाकलं करू शकत नाही. परंतु 20 वर्ष झाले मी कोणाच्या नांदी लागलो नाही. तर तू आता थोडंसं या गोष्टी जरा जास्त वाढत चालल्या. 1-2 ठिकाणी आता नांदी लागावं लागेल असं मला वाटतं. नांदी म्हणजे चांगला आता ना, खराब नाही. कारण काय असते की शेवटी माझ्या सुधारणा होण्यासाठी जर कोणी काही लिहित असेल तर मी सुधारणा केली पाहिजे, आणि जर दुसरा सुधरत नसेल तर त्याच्या सुधारणा झाली पाहिजे, म्हणून मला काहीतरी करावं. एवढंच त्याच्या मागचा मतीदार्थ आहे. ज्याला जे समजायचं ते समजावं. एमसीएन न्यूज चॅनलला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं पुराव्यासहित आणि सत्य असलेलं त्यांनी कधीही लपवायचं नाही. कोणाला घाबरण्याचं कारण नाही. जे सत्य असेल ते मांडलंच पाहिजे, आणि त्याचं सत्यता मांडत असताना ते परिपूर्ण जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे याची त्यांनी दक्षता घेतातच आहे. पुन्हा घ्यावी. चांगल्या प्रकारचं एक प्रबोधन सुद्धा आपल्या एमसीएन न्यूजच्या चॅनलमध्ये वेगवेगळे सदर काही चालू केले पाहिजे. शेतीवर एखादा आपण वीकली अर्धा तासाचा, एखादा 1 तासाचं काही शेती तज्ञ बोलावून आपल्या जनतेला काय पाहिजे, शेतीबद्दल पाहिजे,
संत्राबद्दल आता परिषद आपण घेतो आहे, केळीबद्दल आज आपली परिषद चालू आहे. अशा विषयाला घेऊन सुद्धा कारण रीच मोठा आहे. त्यामुळे ह्याही विषयाला महत्त्व देऊन अर्ध्या तासाचं काम होईना पण विकली असं एखादं सदर की जे सामाजिक याच्यामध्ये लोकांना जोडून ठेवील, लोकांना खाद्य पुरवेल आणि त्यामधून आपल्या भागातील सगळ्या जे जे पाहतात त्या लोकांचा विकास होईल. या पद्धतीनं सुद्धा या 12व्या वर्षाच्या तपानंतर त्यावर आपण जावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन. तर जळगाव जामोद सारख्या छोट्याशा शहरातून सुरू झालेल्या MCN न्यूज मराठीच्या वाटचालीसाठी सर्व पत्रकारांना उपस्थित मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त MCN न्यूज मराठीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांसोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत तर प्रास्ताविक MCN न्यूज मराठीचे संपादक राजीव वाढे यांनी केले. या वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांसह पत्रकार बांधवांचे आभार न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्यामकुमार तायडे यांनी मानले. स्नेहभोजनानंतर या वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली. पाहूया या कार्यक्रमातील मान्यवर तसेच इतर प्रतिक्रिया. सालाबादाप्रमाणे म्हणजे सालाबादाप्रमाणे हा जो शब्द आहे हा MCN साठी लागू होतो. ते दरवर्षी कार्यक्रम ठेवतात, आम्हाला बोलावतात, आम्ही सर्वजण जवळपास हजर असतो. असा हा सालाबादाप्रमाणे होणारा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आपले भागाचे आमदार आमचे लहान बंधू संजूभाऊ खोटे, या ठिकाणी आपल्या उपविभागाचे आपले विभाग अधिकारी SDO साहेब आदरणीय शैलेश काळे साहेब, आमचे सहकारी गजानन पवार, रंगराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित भाऊराभाऊ, सुरजजी चव्हाण, या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज साहेब, PDO मोरे साहेब, संदीप भुगले व सर्वच जवळपास जबाबदार मंडळी, डॉक्टर किशोरजी केला ठिकाण बदललं यावेळेला. नंतर त्याचा डॉक्टर साहेबांच्या सहकार विद्या मंदिरमध्ये असणारा कार्यक्रम एवढा पहिल्यांदा सांस्कृतिक भवनामध्ये येऊन आलेला आहे. आणि आताच आमदार साहेबांनी सांगता बोलताना सांगितलं BMSचं तिथं हॉस्पिटल जे त्यांनी मंजूर केलेलं आहे ते इथं सुरू होणार आहे. त्यामुळे MCN ला मिळालेलं पहिल्यांदाच मिळालेलं सांस्कृतिक भवन आणि शेवटचं मिळालेलं पुढच्या वर्षी मिळणार नाही, पुढच्या वर्षी हॉस्पिटल राहणार आहे. त्यामुळे अशा या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच MCN परिवारातील मंडळी, सर्व पत्रकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या सहकार्यांनो, वेळ बराच आहे, मान्यवर बोलणारे भरपूर आहे आणि MCNच्या या रंगराव बाप्पू बोलता बोलले आणि MCNचा दबदबाबद्दल बोलले. तर बाप्पूला मला पहिले प्रश्न विचारायचा आहे, MCNचा दबदबा कमी झाला म्हणता, दरवर्षी कमी उशिरा येता, याला लवकर आले. MCN तुमच्यापर्यंत कशी काय भीती निर्माण केली, तुम्ही वेळेच्या हजर झाले. हा काय प्रकार आहे याच्या गोड बंगाल तुम्हाला ते राजीव वाडेला यंदा दोघांना माहीत असलं पाहिजे काय काय नाही आहे. अशा या अतिशय सर्व प्रवाह, सर्व राजकीय पक्षातले वेगळे वेगळे लोक या ठिकाणी एक दिवस येतात. जसा एखादा आपला कार्यक्रम राहतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तशातला हा कार्यक्रम आहे. इथं सर्वच पत्रकार मंडळी, सर्वांचा सत्कार केला जातो, सर्वांना या ठिकाणी बोलवलं जातं. सर्व प्रवासी लोक बोलतात, अधिकारी पदाधिकारी, आणि तुम्हाला MCN परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. MCN बद्दल बोलायचं म्हटलं तर खरोखर आपल्या भागामध्ये एक नाव ज्याला म्हणावं लागेल, एक त्याला ओळख निर्माण झाली. MCN म्हटलं की आपल्या जळगाव जामोद तालुका आला. MCN पुढचं जळगाव जामोद असं MCN आहे आणि खेड्यापाड्यामध्ये सर्व ठिकाणी पोहोचलेलं आहे. आता तंत्रज्ञान बदललेलं आहे. पहिलं तंत्रज्ञान म्हणजे आपल्या पिढीने दूरदर्शन पासून प्रवास पाहिलेला आहे. एकच चॅनल राहायचं दूरदर्शनचं न्यूज चॅनल.
ते दिवसभर 24 तास राहत नव्हतं. पटणाने नवीन पुराणाचं सांगितलं की 24 तास न फक्त 5-6 तासाचा दिवसात 4-5 तासाचं संध्याकाळी रात्री असं स्ट्रीमिंग करणारे चॅनल एकच दूरदर्शन होतं. पाहता पाहता एवढी मोठी क्रांती झालेली आहे डिजिटल युगामध्ये, तर त्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. रोज एक युट्यूब चॅनल निर्माण होतात. जगाच काय किंवा कोणतं चॅनल पाहतं, हिंदी चॅनलची एवढी भर पडलेली आहे हिंदी किंवा बाकीच्या चॅनलची, तर त्याला कोणी गिनती नाही. अशा याच्यामध्ये अस्तित्व टिकून ठेवणं हा काही रेडिओ गाभाण्याचं काम नाही, हे थट्टेचं काम नाही आहे. हे काम हे अस्तित्व तुम्ही टिकून आहात आणि एमसीएनचं नाव लौकिक हा सातपुडा परिसराच्या बाहेर तुम्ही निश्चित देणार आहात. तुमच्या या कार्याला मी माझ्यातर्फे व माझ्या सहकारी विभागाच्या सर्व सहकार्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. अभिनंदन घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. एमसीएन न्यूज चॅनलचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्याने साक्षीने यानंतरही अविरतपणे सुरू राहणार आहे, यामध्ये शंकाच नाही. पुनश्च एक वेळेस सर्व मान्यवरांच्या वतीने आपण त्यांना या एमसीएन न्यूज चॅनलच्या पूर्ण परिवाराला शुभेच्छा देऊया आणि पुढे जाऊया. या ठिकाणी ज्या ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळाले त्या सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्या या सन्मानासाठी एक उत्तर देऊ इच्छित आहेत आमच्या पूजाताई, आणि म्हणून मी त्यांना आमंत्रित करतो की पूजाताई हिरपूरकर या ठिकाणी आपले विचार शब्द या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करतील. त्यापूर्वी 2 शब्द यांच्यासाठी घेतो आणि पुढे जातो की संघर्ष सूर्याच्या बछड्यांना अंधाराची नसे फिकीर, अंगार धंद्यातून वाहतो संघर्षाचे आम्ही फकीर. आणि अशा या सर्व फकीरांना पुनश्च एक वेळेस वंदन करतो आणि आमंत्रित करतो पूजा हिरपूरकर यांना. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आदरणीय संजय कुटे या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन या विभागाचे विभागीय अधिकारी निलेशजी काळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख उपस्थितांमध्ये उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पणन महासंघाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गजाननराव वाघ या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर किशोरजी केला, या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय डॉक्टर सुरज जाधव साहेब, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्रीकांतजी मुदे साहेब, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब, या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय संदीपजी मोरे, माननीय निलेशजी काळे आणि आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे व्यासपीठावर आमचे मित्र संदीपजी उगले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवतार साहेब, गट शिक्षणाधिकारी जोशी साहेब, उपस्थित या न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्यामभाऊ तायडे, संपादक राजूजी वाळे आणि एमसीएन न्यूज चॅनलची सर्व त्यांची टीम, त्यांचे सर्व सहकारी समोर या कार्यक्रमाला आवाजी उपस्थित असलेले सर्व मुलाचे प्रतिष्ठित नागरिक,
प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव इंगळे, अजयजी वानखडे, भीमराव पाटील आणि सर्व उपस्थित असणारे सर्व मित्रांनो, सालाबादाप्रमाणे आपल्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं आपलं जळगाव दामोदर शहर, या शहरामध्ये दामोदर आणि राजूजी वाळे यांच्या प्रयत्नातून MCN मराठी न्यूज चॅनल एक रोज 12 वर्षा अगोदर लावण्यात आलं आणि त्यांच्या कार्यानुसार, त्यांच्या कर्तृत्वानुसार, त्यांची पत्रकारिता आणि त्यांच्या कौशल्य कर्तृत्वाने हे मराठी न्यूज चॅनल आज या ठिकाणी आजपासून 13व्या वर्षामध्ये प्रजासत्ताक करत आहे. 12 वर्षाचा कालखंड या MCN न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडला. राजू वाळेंनी या ठिकाणी उल्लेख केला त्यांच्या भाषणात. त्यांनी त्यांचे मागील पूर्वीचे जे अनुभव कथन केले, एक चांगल्या खालच्या चळवळीतून जे मराठी न्यूज चॅनलच्या या प्रगतीमध्ये सहभागी झाले, त्यांनी हा इतिहास सांगितला. निर्भीड पत्रकारिता काय असते ही राजूभाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला. तसं राजूभाऊ पत्रकार मंडळी हा लोकशाहीमधला काय म्हणतात ते पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे लोकशाहीमधला एक पत्रकारिता एक चांगल्या प्रकारचा घटक आहे. आज तुमच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही सर्व लोकांना एकत्रित करता. हा दरवर्षीचा विषय आहे. या ठिकाणी जे मंडळी तुम्ही अधिकारी, राजकारणी, समाजसेवी सर्व लोक तुम्ही या ठिकाणी जमा करता, उपस्थित करता, एकत्रित करता. तुमचा उद्देश एकच असतो. तुम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या, पुढाऱ्यांच्या, सर्वांच्या तुम्ही संपर्कात असता. तुमचं न्यूज चॅनल हे वेळोवेळी काम करत असते. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना होतात त्या तुम्ही प्रसारित करता. परंतु तुमच्या या कार्यक्रमाला एक या ठिकाणी विशेष आवर्जून सांगावं वाटते. फक्त आजचाच वर्षाचा हा कार्यक्रम मला वाटते 1 तास उशिरा झाला. याचा सारा आम्ही वेळेवरच पै देतो. आज काय झालं काही काही समजलं नाही. मी सगळ्यात लेट येणारा म्हणून तर आज सगळ्यात पहिले आलो. म्हणून आपल्या MCN न्यूज चॅनलचा जरा न्यूज चॅनलचा या ठिकाणी जो महत्वाचा कार्यक्रम जो तुम्ही राबवता, त्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला असंख्य लोक, असंख्य गोष्टी ज्या घडतात हे सर्वात प्रथम न्यूज चॅनल माहिती असते. आणि म्हणून तुमच्या या कार्य पद्धतीला, कार्यकर्तृत्वाला आमच्या या ठिकाणी सन्मान करतो. आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भविष्यात हे न्यूज चॅनल अधिक वृद्धिगत हो. या ठिकाणी जळगाव, बांदेर, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमचा कार्यभार आहे, तुमचा पसार आहे. आणि भविष्यात हा फार मोठा डोलारा हा वाढावा आणि जळगाव, दामोदर नगरीचं आणि MCN न्यूज चॅनलचं नाव हे महाराष्ट्रभर गाजावं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थांबतो. पत्रकारांच्या मी कदाचित असं वाटत होतो
माझं हे होतं ते शिक्षक होण्याची इच्छा होती. त्यापैकी मी तो प्रयत्न 12वीचा अभ्यास केला. परंतु दुर्दैवाने ज्यावेळेस आमचं 10वीवर डेट होतं त्याच्यानंतर 12वी झालं. मला 10वी कसं 73 पडले, पण 12वी 2% कमी पडल्यात मी शिक्षक होऊ शकलो नाही. नंतर एक बिझनेस म्हणून केबल व्यवसाय एक शांभूताडे आमचे मुख्य संपादक आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केबल व्यवसाय आहे हा जळगाव क्षेत्रात मी त्यांच्या मार्गदर्शनात सुरू केला. केबल व्यवसायातून एक सामान्य जनरल लोक किंवा गावच्या प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून ओळख व्हायला गेली. त्यानंतर अचानक 2011मध्ये एक MK न्यूज म्हणून एक सॅटेलाईट चॅनल लॉन्च झाले होते आणि त्याचे जे चीफ एडिटर होते ते मुनीर शेख म्हणून होते. आणि ते सॅटेलाईट चॅनल झाल्यानंतर त्यानंतर मला जिल्हा रिपोर्टर म्हणून काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. मला पत्रकाराचा बससुद्धा येत नव्हता आणि कसं बाईक घ्यावी, कॅमेरा कसा चालावा काहीच समजत नव्हतं. परंतु एक हिंमत करायचं हे क्षेत्राचं आवडायला लागलं. त्यानंतर 6 महिन्यातच ते सॅटेलाईट चॅनल बंद पडलं. पुन्हा मग काय करायचं, पुन्हा केबल व्यवसाय करायचा. त्यानंतर मी मराठी या चॅनलला जिल्हा रिपोर्टर म्हणून काम केलं. मग त्यानंतर 1 वर्ष काम केल्यानंतर मी मराठीसुद्धा बंद पडलं. मग काय करायचं, मग स्वतःच्या एक डोक्या विचाराला आपलं स्टेज आहे, आपलं केबल नेटवर्क आहे आणि आमचं केबल नेटवर्क जवळपास संग्रामपूर, जळगाव, मुक्ताईनगर, तेंदरा आपण या भागात होतं. मग त्याच्या माझ्या डोक्यात आलं की आपण स्वतःचं एक लोकल चॅनल सुरू केलं तर. मग ते डोक्यात संकल्पना आली. माझ्या मुख्य संपादक बाकी लोकांची चर्चा करून 15 ऑगस्ट 2013मध्ये आम्ही MCN न्यूज या नावाने लोकल केबल चॅनल सुरुवात केली. सुरुवातीला मी स्वतः प्रत्येक तालुक्यात मोटरसायकलने जाऊन बातम्या कव्हर करत होतो. त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे अँड्रॉइड मोबाईल नव्हता, त्यामुळे दिवसभर बातम्या कव्हर करणे, लिहिणे, नंतर टाईप करणे आणि प्रसारण करणे खूप कठीण गोष्ट होती. पण तिथं शिकता आधुनिक युगात बऱ्याचशा गोष्टी आल्या, पत्रकारिता करणे सोपे झाले आणि एक आवड निर्माण झाली. एक लगन त्या झालं त्या व्यवसायाबद्दल. खरंच पत्रकारिता केली, आपण सामान्य लोकांना न्याय देऊ शकतो. समाजातल्या न्याय व्यवस्थेच्या समाजाच्या समस्या आहेत, प्रशासकीय गोष्टीच्या काही समस्या आहेत, ते आपण प्रशासनासमोर मांडण्याचा एक प्रयत्न आहे पत्रकारांमध्ये. आपण प्रत्येक गोष्ट प्रसारित केल्या म्हणजे त्याची दखल घेतला पाहिजे असं नाही. बऱ्याच ठिकाणी जे असतात प्रशासकीय अधिकारी कदाचित त्यांचा प्रश्न बरेच प्रश्न ते मार्गी लावू शकत नाही. त्यामुळे जनतेची अपेक्षा काय असते की आपल्याला मार्गी आले पाहिजे, त्याच्या मार्गाने येऊन याच्यातून आपला अवघड नाही आहे समस्या सॉल्व होईल. परंतु नाही म्हटलं तरी 50% तरी आपण या गोष्टीला मार्गी लावू शकतो, त्याच्यातही आपल्याला समाधान आहे. आणि बाकीचे जास्त बोलतो, परंतु एक सांगतो, पत्रकारिता करीत असताना आजकालच्या युगात निर्भीड पत्रकारिता करणे ही खूप कठीण आहे. निर्भीड पत्रकारिता करण्यासाठी स्वतःला माणसाला परिवारापासून किंवा स्वतःला मानसिकता त्या गोष्टीचा सामना करावा लागतो. आज आपण एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीची नव्याने बातम्या चांगल्या हव्या, परंतु एखादी बातमी आपण ते व्यक्तीच्या विरोधात म्हटल्यापेक्षा टार्गेट नाही केली, नाही का चूक केली, आपण ते जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण मागे नव्याने केलेल्या त्या कामाचं एका बातमीमुळे पूर्ण आपली मेहनत पाण्यात येते. त्यामुळे आपण सत्य बातमी लावली तरी आपल्याला कॉल येतात, त्यामुळे काही समाजात काही स्तरातून त्याचं स्वागत होते, परंतु काही वर्ग नाराज होतो. त्यामुळे तरी माझी इच्छा आहे प्रत्येकाने निर्भीड पत्रकारिता करावी. थोडंसं मी असंही पाहतो की बरेचसे पत्रकार निर्भीड पत्रकारिता करत होते, परंतु त्यांना खूप डिप्रेशन होत होते, टेन्शन येत होते. मग पुन्हा त्यांनी एक सौम्य पत्रकारिता करायला सुरुवात केली. परंतु मी तर आजपर्यंत हिंमत ठेवली शेवटपर्यंत निर्भीड पत्रकारिताच करावी. आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांना सांगतो की तुम्ही हिंमत ठेवा, प्रॉपरली काम करा. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला कायदेशीर पुरावा आहे ना, तर कोणती बातमी राहायला घाबरू नका. कायदेशीर गोष्टी थोड्या प्रॉपर आहे तर आपल्याला कोणी कोर्टात जाऊ शकत नाही, कोणी आपल्याला तक्रार करू शकत नाही. परंतु कोणती बातमी प्रसारित करताना, एखादी शो न्यूज कव्हर करताना प्रॉपर सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतरच ते आपण प्रसारित करायची हिंमत करावी. नक्कीच तुमच्या पत्रकारांची चांगले दिवस येतील आणि खरंच एक निर्भीड पत्रकाराचे स्वागत करणारे समाज बराच आहे. बस एवढं बोलतो आणि माझी प्रार्थना संपवतो. नमस्कार. सर्वप्रथम तर व्यासपीठावर उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत, फुटे सर आहेत, त्यानंतर बाकी अन्य मला नाव माहीत नाही त्यामुळे नाव घेणार नाही. सर्वांचे आशीर्वाद, त्याचबरोबर माता सरस्वती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे. या एवढ्या सगळ्या पुरुष जातीमध्ये मी इथे उभी आहे आणि माझ्यासोबत मला सांगायला अभिमान आहे की माझे मिस्टर आहेत, माझे पती आहेत.
जे मला खंबीरपणे साथ देत आहेत आणि त्यासोबतच माझा परिवार आहे जो मला खंबीरपणे साथ देत आहे. कारण चॅनलचं काम जवळपास 12 ते 6 हा चालतं. कारण कधी एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो, कधी कुठे खून होतो, कधी कुणी रिश्वत घेते. ह्या सगळ्या हे 6 वाजेपर्यंत जवळपास 6 ते 6:15 वाजेपर्यंत चालतं. आणि यावेळेस जर मग घरी पाहुणे वगैरे आले तर मग एक सून म्हणून माझं कर्तव्य असतं खाली जाणं आणि मी वर रेकॉर्डिंग करत असते. तर सासूबाई सांभाळून घेतात, त्या सांगतात की नाही ती काम करत आहे. म्हणजे आज फार कमी असं पाहायला मिळतं ह्या गोष्टी. कारण बऱ्याच ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी महिला पडतात आणि माझी फॅमिली मला नेहमी सपोर्ट करते. मी सकाळी स्कूलमध्ये जाते, एक प्रायव्हेट शिक्षिकेचं काम करते 12 वाजेपर्यंत. त्यानंतर घरी जाते, मुलगा लहान आहे 3 वर्षाचा, त्याचं जेवण खावण माझं जेवण ते आटोपून मग 1 वाजतापासून 6 वाजेपर्यंत परत रेकॉर्डिंगचं काम करते. या चॅनलसोबत आणखी एक नाशिकचं चॅनल आहे, औरंगाबादचं चॅनल आहे, त्याच्यावरती मी काम करते. आणि सांगायला अभिमान आहे की या सगळ्या कामाची सुरुवात वाढील सरांमुळे झाली. ज्यावेळेस श्लोक 3 महिन्याचा होता त्यावेळेस मला एक फोन आला की मॅडम तुम्ही रेकॉर्डिंगचं काम करता का. तेव्हा असं वाटलं नव्हतं की आपण करू शकू, परंतु बऱ्याच चुका होत्या. म्हणजे बाणातला न आणि नळातला न बोलताना आपण पाणी आणि हे शब्द बोलतो, परंतु कुठं न वापरायचा, कुठे न वापरायचा, ह्या खूप बारीक गोष्टी आहेत. ह्या आपण ऐकताना जास्त ध्यान देत नाही. पण सरांनी त्या गोष्टी पण मला समजावून सांगितल्या आणि आज कुठेतरी बऱ्याचशा चॅनलमध्ये मी नृत्य निवेदिकेचं काम करते. हे सगळं काम मोबाईलच्या माध्यमातून होतं. ज्यांच्याकडून मी पेमेंट घेते, वर्षभर काम करते, त्या लोकांना अक्षरशः मी कधीच पाहिलेलं नाहीये. फक्त हे जवळपास आहे, तेल्हाराला मी असते, अकोली उपरावला आणि जळगाव हे अंतर खूप कमी आहे. त्यामुळे मी या सरांना पाहू शकली नाही. तर माझं सगळं जे मोबाईलवर काम असते हे त्या लोकांसोबत असते ज्यांना मी कधीच नाही पाहिलं. फक्त फोनवरती आमचं बोलणं होतंय. महिन्याच्या शेवटी मला ते पेमेंट करतात. आणि कधी काही चुकलं, समजा आता एखादं राणा जगजित सिंह असं नाव आहे आणि मी जर सिंग बोलली तर ते खूप मोठं मॅटर होते त्याचं की मॅडम असं कसं काय, सिंगचं तुम्ही एकदम सिन्हा असं करून टाकलं आणि बऱ्याच लोकांच्या जिव्हारी लागतं ते. म्हणून काम सोपं नाहीये, पण मी करते. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपलं सगळेजण समजून घेतात, प्रतिनिधी लोक सुद्धा खूप समजून घेतात. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. शाळेमध्ये लहानपणी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारतात, शाळेत गेल्यावर पहिल्या दिवशी तुम्हाला काय व्हायचंय. सगळ्यांना मला वाटतं जवळपास सगळ्यांना प्रश्न विचारतात. तेव्हा सगळे सांगायचे कोणी मला टीचर व्हायचंय, कोणी डॉक्टर व्हायचंय, कोणी इंजिनियर व्हायचंय. आणि मी जेव्हा लहान होते मी तेव्हापासून सांगायचे की मला टीव्हीवर यायचंय, मला टीव्हीवर बोलायचंय. परंतु आणि तेव्हा सगळेजण माझ्याकडे पाहायचे की अशी कशी बोलत आहे. टीव्हीवर येणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे का, आपण खेळातलं एक सर्वसाधारण माणूस आणि पटायचंच नाही कोणाला की ही मुलगी टीव्हीवर येऊ शकते. परंतु आज परिस्थिती अशी आहे की मला बऱ्याचशा मोठ्या चॅनलचे सुद्धा कॉल आलेले आहेत की मॅडम तुम्ही या, आमच्याकडून तुम्हाला राहण्याची खाण्याची वगैरे व्यवस्था करतो, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये काम करा. बऱ्याच मोठ्या चॅनलमधून ही सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. सांगायचं एवढंच आहे की स्वप्न पाहिले पाहिजे, ती स्वप्न पूर्ण आपोआप होतात. म्हणजे ते एक पिक्चरचा एक डायलॉग आहे ना की अगर किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्ही उससे मिलाने में जुड़ जाती है. तशा प्रकारचं माझ्यासोबत ऍक्च्युअली झालं. म्हणजे ज्या गोष्टी मी ठरवते ना त्या गोष्टी होत आहेत, कारण कुठेतरी माझा प्रामाणिकपणा, प्रामाणिक कष्ट आहेत. आणि चायनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता पत्रकारांवरती हल्ले, बऱ्याचशा बातम्या मी दिवसभरातून वाचते. अगदी अशाही बातम्या येतात की कुणाला घरकुल मिळालं आहे आणि एखादी महिला त्या घरकुलाच्या भिंतीला पाणी द्यायला गेली आहे, तिला शॉक लागलाय, ती गेली आहे. कुणाच्या बाप म्हणजे कुणी मुलाने त्याच्या बापाच्या पोटात खंजीर खुपसला पैशासाठी, शेतीसाठी, भावाभावामध्ये वाद झालेला आहे. त्यानंतर कुणी लहान अर्भ जंगलात किंवा झाडाच्या खाली असं फेकून दिलेलं आहे. आणि म्हणजे बऱ्याचशा इतक्या खतरनाक बातम्या असतात की वाचून अक्षरशः मी डिप्रेशनमध्ये कधी कधी काय करत असते, घोड्या वगैरे करत असते आणि माझ्या डोक्यात ती बातमी असते की बापरे हे असं कसं काय झालं असेल. म्हणजे बापानं पोराचा जीव घेतला आणि त्याचे हातपाय बांधून अक्षरशः अकोटला घटना घडली. जास्त दिवस नाही झाले, 2 महिनेच झाले. आणि बापानं मुलाला काय केलं, ते पोतडीमध्ये गुंडाळून ती पोतं फेकून दिला आणि अक्षरशः 48 तास त्या पोराचा शोधच नाही लागला. आणि मी स्वयंपाक करता करता हा विचार करत असते की आज ही घटना घडली, हे कसं काय झालं असेल. आणि म्हणजे डिप्रेशनमध्ये जाते अक्षरशः या सगळ्या बातम्या ऐकून. आणि याच्यामध्ये मेहनत त्या लोकांची जे लोक खरंच त्या ठिकाणावर जाऊन ते वृत्त संकलन करतात. कारण एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण मुलाखत घ्यायला जातो तेव्हा तिथचं वातावरण कधी तापेल आणि कधी ते लोक आपल्यावर अटॅक करतील सांगता नाही येत. परंतु फार जोखमीचं असं काम आपली MCNचे प्रतिनिधी करतायत, त्यांना सपोर्ट करतात आपले सर, आपल्या चॅनलचे संपादक. तर हे चॅनल असंच उत्तम
आणि MCN मला सगळ्या प्रतिनिधींच्या मनापासून आभार व्यक्त करते, सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या चॅनलवर अशाच प्रकारे राहू द्या. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि अगदी जे माझ्या मनात होतं, हे कुठले स्क्रिप्टेड वगैरे नाही, जे माझ्या मनात होतं ते बोलायचं होतं आणि इथे बोलून दिलं. काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला माफ करावं. पुनश्च सर्वांचे आभार आणि चॅनलला खूप खूप साऱ्या शुभेच्छा, मनपूर्वक आभार.